शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातले त्यात कांदा आता काही ठिकाणी 3600 पर्यंत गेलेला आहे. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव 3000च्या पुढेच आहे. या सर्वच बाजार समित्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्यात आलेल्या आहे. त्या अगोदर विनंती करतो, आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल आणि इथून पुढे दररोजचे कांद्याविषयी भाव बघायचे असल्यास प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सुरुवात करतोय मित्रांनो, नगर येथे ओम चैतन्य खाजगी जे काही बाजार समिती आहे या ठिकाणी 3100 पर्यंत कांदा जास्तीत जास्त गेलेला आहे. तर शिवसिद्धी गोविंद प्रोड्युसर कंपनी संचलित खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकला सुद्धा 3150 पर्यंत कांदा जास्तीत जास्त केला. कोल्हापूर येथे 1471 क्विंटल आवक होऊन 3000 पर्यंत कांदा गेला. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड या ठिकाणी बघा 550 क्विंटल आवक होऊन 3250 पर्यंत कांदा जास्तीत जास्त गेला. त्यानंतर मित्रांनो, दौंड केडगाव या ठिकाणी 2089 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त या ठिकाणी कांदा 3000 पर्यंत गेला. त्यानंतर मित्रांनो, शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी 2140 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 3200 पर्यंत गेला. त्यानंतर मित्रांनो, राहता येथे 5265 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3500 पर्यंत कांदा गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त या ठिकाणी 3200 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती फलटण हायब्रिड जातीचा कांदा 1671 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3100 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, सोलापूर येथे बघा लाल कांदा जास्तीत जास्त तब्बल 3600 म्हणजे 3600 पर्यंत गेला. या ठिकाणी 13200 क्विंटल आवक झाली. तर इंदापूर येथे सुद्धा बघा लाल कांदा 136 क्विंटल आवक होऊन हायेस्ट जास्तीत जास्त 3600 पर्यंत गेलेला आहे. तर गेवराई येथे सुद्धा लाल कांदा 255 क्विंटल आवक होऊन 3300 पर्यंत जास्तीत जास्त भाव गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, हिंगणा येथे लाल कांदा 3 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव या ठिकाणी मिळाला. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला 249 क्विंटल लोकल कांदा 3300 हा जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा 1716 क्विंटल आवक होऊन 3000 भाव जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर पुणे येथे 6303 क्विंटल आवक होऊन 3000 हा जास्तीत जास्त भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे मांजरी येथे 114 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, वडोजी येथे सुद्धा लोकल कांदा 25 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त इथे पण 3000 पर्यंत चांगल्या क्वालिटीचा कांदा गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, कामठी येथे लोकल कांदा 22 क्विंटल आवक होऊन इथे 3560 रुपये 3560 पर्यंतचा भाव गेलेला आहे. त्यानंतर नागपूर येथे पांढरा कांदा जास्तीत जास्त 3000 पर्यंत जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नागपूर नंतर कळवण उन्हाळी कांदा या ठिकाणी 14700 क्विंटल आवक होऊन 3150 पर्यंत जास्तीत जास्त भाव गेलेला आहे. त्यानंतर संगमनेर येथे उन्हाळी कांदा 4752 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000 पर्यंत कांदा या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर सटाणा येथे उन्हाळी कांदा 9500 क्विंटल आवक होऊन 3055 पर्यंत कांदा या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पिंपळगाव वसवंत उन्हाळी कांदा 16200 क्विंटल आवक होऊन 3260 पर्यंत कांदा जास्तीत जास्त गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, कडा आष्टी उन्हाळी कांदा 130 क्विंटल आवक होऊन 3200 पर्यंत भाव गेला. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. धन्यवाद.